नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी। एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। नांदगाव शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेतील एटीएम मधून आपल्या खात्यातून 10,000 रक्कम काढण्यासाठी आलेले एक्स आर्मी प्रभाकर पगारे रक्कम काढण्यासाठी आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास आले असता एटीएम मध्ये गेल्यानंतर मशीनचे बटन पुश केले आणि पैसेच बाहेर पडले नाही असा त्यांचा काही गोंधळ झाला। मशीन मध्ये पैसे उपलब्ध नाही असा समज करून ते बाहेर पडले। तिथेच आपली प्रामाणिकपणे सुरक्षा रक्षक कामाची पाहणी करत उभे असलेले मेजर रवींद्र चव्हाण यांनी त्यांना बोलून सतर्कतेने विचारणा केली। प्रभाकर पगारे यांनी एटीएम मध्ये पैसे नसल्याचं सांगितलं आणि तांदूळवाडी येथील तरुण ज्ञानेश्वर काळे तिथे पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला एटीएम मध्ये 10,000 रोख रक्कम मिळून आली। त्याने सुरक्षा रक्षक मेजर रवींद्र चव्हाण यांना सर्व घटना सांगितली। चव्हाण यांनी तातडीने जवळच असलेले खातेदार यांना विचारले, सदर व्यक्तीचा नंबर असेल तर त्यांना तात्काळ बोलवा। त्यांनी लगेच संपर्क केला, त्यांना बोलावले आणि बँकेचे शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्याकडे पाठवले। त्यांनी काळजीने घडलेला प्रकार लक्षात घेऊन बँकेच्या नियमानुसार लेखी स्वरूपात अर्ज घेऊन त्यांनी आधार कार्ड घेऊन संपूर्ण चौकशी केली। सदर एक्स आर्मी जवान प्रभाकर पगारे यांचे 2 खाते असल्याने त्यांच्या पेन्शन खात्यातील 10,000 रक्कम कमी झाली असल्याचं लक्षात आलं। आज त्यांना त्यांचे 10,000 रुपये खात्री करूनच शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांनी पैसे मोजून उपस्थित खातेदारासमोरच त्यांना सुपूर्द केले। या अगोदर देखील बँकेचे शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्याच कारकिर्दीमध्ये मेजर सुरक्षा रक्षक रवींद्र चव्हाण यांनी तांदूळवाडी येथील वयोवृद्ध बाळासाहेब देवचंद काळे हे आपल्या पत्नीसोबत नामे सिंधुबाई बाळासाहेब काळे हे आजी आजोबा बँकेत आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। सुरक्षा रक्षक चव्हाण यांनी त्यांना प्रथम उपचार करीत जीवनदानच दिलं होतं। अतिशय कामाने प्रामाणिक असलेले रवींद्र चव्हाण आपली संयम सूचकता कायमच दाखवत असतात। त्यांच्याबरोबर बँकेतील शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्यासारखे अधिकारी रवींद्र चव्हाण यांच्यासारखे कर्मचारी बँकांमध्ये जनतेच्या सेवेसाठी अत्यंत गरजेचे आहे। एक्स मेजर प्रभाकर पगारे यांनी बँकेचे आभार मानले। माझे नाव रवींद्र चव्हाण, बँक गार्ड आहे मी स्टेट बँकेमध्ये। काल एक ज्ञानेश्वर काळे म्हणून मुलगा होता, त्यांनी सरांचे 10,000 रुपये माझ्याकडे वापस केले। ते ATM मधून यांच्या काही कारणास्तव ते बँक विसरले, ते बँकेत आले तर बाबा ATM मध्ये पैसे नाही आहे असे बोलले तर ये आणि मी म्हणलं ठीक आहे सुरेश मॅनेजरांना भेटा, तिकडे तुमचं तपास आहे। त्याच्यात जस्ट 7 मिनिटानंतर तो मुलगा माझ्याकडे पैसे द्यायला आल्यानंतर मी चौकशी करून यांना ते पैसे आम्ही परत केले। हे प्रभाकर तुळशीराम पगारे, राहणार नांदगाव। बँकमध्ये ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आलो होतो। काही कारणास्तव ते पैसे काही निघाले नाही। माझ्यानंतर मग 5 मिनिटांना एक मुलगा आला, 500 रुपये काढायचे ते पहिले पैसे नाही, 10,500 त्याला भेटते। त्यांनी प्रामाणिक सांगा ना, नाव सांगा का माझं का? बँक मॅनेजर वीरेंद्र विक्रम साहेब यांनी माझे जे पैसे होते ते वापस दिले, त्याबद्दल धन्यवाद। बँकेचे सिक्युरिटी गार्ड त्यांनी भरपूर मदत केली, सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहोत। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।